तुम्ही बघत आहात जनमत मराठी। आमचा मूलभूत अधिकार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे, सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे। पण आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काढलेलं धोरण, या धोरणामध्ये जेव्हा मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू होतं आणि सगळे लोक इकडे गुंतले होते, तेव्हा केंद्राने काय केलं? केंद्राने खासगी विद्यापीठ कायदा मंजूर करून घेतला। काय आहे हा खासगी विद्यापीठ कायदा? म्हणजे ज्या ज्या लोकांच्या शिक्षण संकुल, शिक्षण संस्था आहेत, समजा इकडे प्रवराचे विखे असतील, तिकडे कोणी मोहिते असतील, अजून कोणी हे जे तानाजी सावंत, हे जे लोक आहेत ज्यांचे मोठमोठे एम्पायर आहेत, या लोकांना खासगी विद्यापीठांचे दर्जे देऊन टाकायचे। एकदा तो दर्जा दिला की त्यांच्याकडे कुणाला नोकरीवर ठेवायचं त्यासाठी कुठलाही आरक्षणाचा नियम नसेल। पोपट पंची कुणालाही करता येते, दर वेळेला तुम्ही पार्टी बदलाल आणि आरत्या घाल तर चालत नाही। ते हे सांगा आधी की इथल्या गोरगरीब लेकरांनी शिकायचं कसं? काय याच्यावर तुम्हाला बोलायला सुचलं नाही की अरे आमच्या सरकारी शाळा सरकारने ठेकेदारांना विकायच्या ठरवल्या आणि ठेकेदारांनी काय केलं? याच नाशिकमध्ये ठेकेदाराने शाळेचं पटांगण कशासाठी दिलं? शिकण्यासाठी नाही, शिकण्यासाठी नाही दिलं, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी दिलं। याच नाशिकमध्ये घडलं ना, याच नाशिकमध्ये। पण मिस्टर राज, तुमच्या दुपारी उठण्यावर ज्याने कोट्या केल्या होत्या ना, तुमच्या दुपारी उठण्यावर, आणि तुम्ही ज्यांना गवत उपटण्यापर्यंतची अतिउच्च सुसंस्कृत भाषा वापरली होती, त्यांनाच तुम्ही या वेळेला त्यांची सुपारी घेतल्यावर त्यांच्यासाठी प्रचार सभा दिली। तुम्ही माझ्यावर बोलावर वाजवली, उद्या त्याची सुपारी वाजवली। तुम्ही प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात मिस्टर राज, प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात। ज्याचं राज्य असेल त्याची पोळी, ज्याची पोळी खाता त्याची टाळी वाजवता। त्यापैकी आम्ही नाही आहोत। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवाद ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता मा जिजाऊ, मा रमाई, अहिल्यादेवी होळकर, फातिमा बी शेख यांच्या विचारांचं बाळकडू पिऊन आलेलं आहे। सत्ता आणि पैशाची चटक आम्हाला नाही। ज्या एजंट देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की शिवसेना तर संपली, त्यांचा मालक नरेंद्र मोदी म्हणतो की उद्धवजी आइए हमारे साथ आइए, त्यांना आमची गरज पडते। तेव्हा मिस्टर राज, आम्ही तुमच्यासारख्या प्रो एस्टॅब्लिश भूमिका घेत नाही। आम्ही ठामपणे सांगतो वो बुलाती है मगर जाने का नहीं। हा मिस्टर राज, ज्याचा एवढाच प्रॉब्लेम आहे की उद्धव ठाकरे ज्या बाजूने असतील त्याच्या विरुद्ध बाजूने बसायचं आहे, आणि भाजपला फक्त माहिती आहे की ज्याचा एकही आमदार नाही, पण त्याला का सोबत घ्यायचं? कारण त्यांना माहिती आहे की शिंदेना सोबत घेतलं तरी फरक पडला नाही, अजित पवारला सोबत घेतलं तरी फरक पडला नाही, ठाकरे आडनाव लागतं। मग बिनचलक्या इंजिनचं का असे ना, म्हणून बिनचलक्या इंजिन त्यांनी घेतलं। याच्यावरून तुम्हाला दुसरी गोष्ट कळली का दादा? मोदी की गॅरंटी कुछ भी नहीं है। अरे मोदी की गॅरंटी होती तो मोदी काहे को शिंदे साहब को बुलाता? गॅरंटीच नहीं ना, गारंटी नहीं करके अजित पवार को बुलाया लेकिन फिर भी गारंटी नहीं मिल रही। खुद की गारंटी नहीं दे रहे वो, लोगों की क्या गारंटी लेंगे? आणि हे गॅरंटीची भाषा करतात। यांच्या हे लक्षात येत नाही, जेव्हा हे गॅरंटी 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 म्हणतात तेव्हा यांना सांगता येत नाहीये की अरे देशभरात तुम्ही 200च्या पुढे जाणार नाही असं वातावरण आहे। कारण तमिळनाडूत तुम्हाला कोणी शिरकाव करू देत नाही, केरळमध्ये तुम्ही शून्य आहात, पंजाबचा शेतकरी वाटच बघून आहे, कारण शेतकऱ्याच्या आंदोलनात खिळे ठोकणारे तुम्हीच आहात। मिस्टर राज, शेतकऱ्यांच्या रस्त्यात खिळे ठोकणाऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला लावता आला नाही का मिळाला नाही? शेतकरी तुम्हाला सुपाऱ्या देऊ शकणार नाहीत ना, त्या बिचाऱ्यांकडे काही 200-200 रुपये देण्याची काही नाही। असो, तुमची नियत तुमच्यासोबत। त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे, कारण इथल्या शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे। आणि ही निवडणूक का गरजेची आहे? ही निवडणूक महागाईने आम्हाला चटके बसतायत म्हणून गरजेची आहे। महागाई प्रचंड वाढली, एवढी महागाई वाढली, कालपर्यंत सिलेंडरवर बसून आंदोलन करणाऱ्या एक मावशीबाई होत्या, ज्या भाजपच्या जाहिरातीत दिसायच्या। 400 रुपयाचा सिलेंडर असताना त्या म्हणत होत्या महागाई वाढली, आता सिलेंडर 1200 कडे गेला तरी त्या बोलत नाही, त्याच्यावर त्या शब्दही काढत नाही। यावर कुणी बोलावं? कडे वाद देतात। फडणवीसांनीही असंच केलं मागच्या वेळेला। नितेश राणे असतील, नवनीत राणा असतील, कंबोज असतील, यांना अशाच पद्धतीने आपसात झुंजी करायला भाग पाडलं। पण हे झुंजी करायला भाग पाडल्याच्या नंतर झालं काय माहितीये का, की त्यानंतर इथल्या हिंदू भावंडांनी आणि मुस्लिम भावंडांनी इतका समंजसपणा दाखवला की कुणीही उचकला नाही, चिथावणीला बळी पडला नाही, एकही दंगल झाली नाही। मग त्यांनी काय केलं? मग त्यांनी दुसरा पैत्रा केला। फडणवीसांनी हा दुसरा पैत्रा केला की जर हिंदू मुस्लिम वाद होत नसेल तर दुसरा वाद लावूया। ती माणसं इथला मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, भागवान, धनगर, लोहार, सुतार, आटकर, सलगर, कातकरी, आदिवासी, पारधी, घिसाडी, कैकाडी, वडारी, सगळीच्या सगळी माणसं आम्ही गुण्या गोविंदाने एकत्र नांदत होतो। फडणवीसांनी असा काही डाव खेळला की कारण नसताना आमच्यामध्ये मराठी ओबीसीच्या भिंती तयार झाल्या। ह्या भिंती कुणी तयार केल्या? या फडणवीसांनी। मिस्टर राज, प्रश्न विचारा कधी फडणवीसांना। फार हिंदू मुस्लिम करताय ना, प्रश्न विचारला पाहिजे की अरे हिंदू जास्त परेशान झाला गेल्या 10 वर्षात। बारसू रिफायनरीला जो लाठी हल्ला झाला आणि आंदोलकांवर लाठ्या चालल्या,
त्या रिफायनरीच्या आंदोलनामध्ये जखमी झालेले कोण होते? ते हिंदू होते, हिंदू. इकडे देहू आळंदीला जे वारकरी होते त्या वारकऱ्यांवरती लाठी हल्ला झाला. कोण होते ते वारकरी? हिंदू होते, हिंदू. इकडे अंतरवली सराटीला आमचे मराठा भाऊ जखमी झाले. कोण होते ते? हिंदू होते, हिंदू. आणि या सगळ्या लाठी हल्ल्याचे आदेश काढणारे देवेंद्र फडणवीस ते कोण आहेत? राजाभाऊ वाजेच्या रूपाने एक एक माणूस तिथे पाठवायचा आहे, जेणेकरून आतापर्यंत भाजपाने ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन, तिथलं गृह खातं या ज्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा प्रभावित करून ठेवल्या आणि या सगळ्या स्वायत्त यंत्रणांना दडपणाखाली आणलंय. त्या सगळ्या यंत्रणा मुक्त करण्यासाठी म्हणून इथून राजाभाऊंना पाठवणं गरजेचं आहे. काही निवडणूक गरजेची आहे, कारण भाजपा म्हणते वन नेशन वन इलेक्शन. ते संविधान बदलू पाहत आहे आणि संविधान वाचवणं आमची जबाबदारी आहे. वन नेशन वन इलेक्शन इज गोइंग अगेन्स्ट इंडियन कॉन्स्टिट्यूशन. व्हेन दे आर सेइंग कि our agenda is one nation one election, we are saying no, our agenda is one nation one education. आमचा अजेंडा अदानी अंबानीच्या पोराला ज्या दर्जाचं शिक्षण मिळतं त्याच दर्जाचं शिक्षण आमच्या गोरगरिबाच्या लेकरांना मिळालं पाहिजे. आणि मशाल पेटली म्हणून कुणाला आग लागली इतकी? तगमग 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 होते नुसती जीवाची. काहिली काहिली झाली आहे जीवाची. काय काहिली करायची ती करा तुम्ही. करा रे किती बी हल्ला. लय मजबूत आहे आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा किल्ला. काय ताकद लावायची ती लावा. आम्ही खात्रीनं सांगतोय, आज विजय घोषित करतोय की या नाशिकचा खासदार हा खासदार राजाभाऊ वजे असेल. जबाबदारी न्याय हक्काची.